नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी लाल माठाची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी हा जो लाल माठ आहे, या लाल माठाची मी ही सर्व एका जोडीचे एवढे हे पानं निघालेले आहे। लाल माठ हा खायला अतिशय पौष्टिक असते ही भाजी, त्यामुळे मी अधूनमधून बनवत असते। तर ही जी लाल माठ आहे, या लाल माठाला मी चांगलं आता तोडून घेतलेलं आहे। त्यानंतर मी आता भाजी बनवण्यासाठी याच्यासाठी एक कांदा कापणार आहे आणि हे आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या लागतील बस, आणि वरून चवीपुरतं मीठ। इतकी सोपी आणि इतकी पौष्टिक अशी भाजी असते। तर चला आता मी ही भाजी बनवायला घेते। कांदा आणि मिरची पण आता आपली कापून झालेली आहे। चला आता आपण भाजीला फोडणी करायला घेऊया। कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला, मोठा चमचा। आता मी याच्यामध्ये कांदा आणि मिरचीची फोडणी करून घेते। कांदा आणि ही हिरवी मिरची बघा असं छानपैकी फ्राय झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये ही चिरलेली भाजी आहे, धुवून ठेवलेली, ती टाकूया। ही बघा आता भाजी टाकून घेतलेली आहे मी सर्व, आणि आता या भाजीमध्ये थोडंसं मीठ घालूया, कारण भाजी ही आटून खूपच कमी होणार। हे बघा एवढं मीठ मी घातलेलं आहे। आता आपण हिला चांगले शिजून घेऊया वाफेवरच, तिच्या अंगाच्या पाण्यामध्ये ती शिजली पाहिजे। बघा किती छान आपली ही भाजी तयार झालेली आहे, अगदी झटपट। अशा प्रकारे ही आपली भाजी, लाल माठाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। बघा मी कशी बनवली, तुम्ही मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।